नमस्कार मित्रांनो. विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये समर स्वानंदीला म्हणतो की हे बघा, स्वानंदी मॅडम, बायको अशी नसते. प्रत्येक गोष्ट ती आपल्या नवऱ्याशी शेअर करत असते. त्यामुळे इथून पुढे माझ्या जे काही गोष्टी असतील तर त्या प्लीज मला सांगत जा. आणि हे बघा, माझा विचार करू नका, मी लहान आहे का? आलं मला टेन्शन तर येऊन द्या. आणि हे बघा, ही लव्हछपी आहे तर ती खरंच मला नाही आवडत. त्यावरती स्वानंदी म्हणते की हे बघा, यापुढे असं नाही होणार, मी तुम्हाला प्रॉमिस करते. तेव्हा समोर म्हणतो की खरं तर मी सुद्धा सॉरी आणि थँक्यू म्हणायला हवं होतं. तेव्हा लगेच स्वानंदी विचारते की कशासाठी? समोर म्हणतो की माझ्या लहान भावाने तुमच्या लहान बहिणीशी फसून लग्न केलं आणि त्यासाठी तुम्हाला सॉरी. हे बघा, हे सगळं काही सहन करत तुम्ही होतात. काही चूक नसताना ही जी काही खिंड तुम्ही लढवली आणि त्यासाठी खरंच तुम्हाला थँक्यू. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा, खरं तर मात्र यासाठी उभं राहणं हे माझं कर्तव्य होतं आणि चिंगीसाठी सुद्धा तिला हातभार पाठीशी घालणं, तिला आधार देणं हे माझं कर्तव्यच होतं. समोर म्हणतो की कर्तव्य होतं, चिंगीची काळजी होती. त्यात म्हणजे आदिराचा मुद्दा आला आणि दोन टोकाचे मुद्दे. म्हणजे चिंगीला बाळ हवं म्हणून तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहिलात आणि आदिराला मूल नकोय म्हणून सुद्धा तुम्ही तिला सपोर्ट केला. तेव्हा लगेच स्वानंदी म्हणते की कारण मुद्दा की म्हणजे चिंगीला बाळ हवं किंवा नकोय आणि अदितीला सुद्धा हा नव्हता. स्वानंदी म्हणते की व्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे. प्रत्येक गोष्टीला नक्की काय हवं आहे हे प्रत्येकाला म्हणजे हक्क हवा असायला हवा. समोर म्हणतो की हे बघा, तरी सुद्धा तुम्ही सगळं काही सावरून घेतलं, समजून घेतलं. समोर म्हणतो की हे बघा, या घरासाठी तुम्ही खरंच अगदी खंबीरपणे उभे राहिलात, चिंगीला सुद्धा साथ दिली, खरंच त्याबद्दल थँक्यू. त्यावर आता हे सर्व ऐकून स्वानंदी म्हणते, स्वानंदी मुळात म्हणजे एक स्त्री म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य तर होतच. तेव्हा आता समरला वाईट वाटत असतं. ते म्हणतो की खरंच अर्पिताला तिच्या सासरी पाठवल्याचं गिल्ट वाटतं. त्यावरती आता स्वानंदी विचारते की हे बघा, तुम्हाला खरंच गिल्ट वाटतं? समोर म्हणतो की कदाचित थोडंसं. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, ऐका, तुम्ही कोणत्याही भावाच्या कर्तव्याला मुकलेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही आईने आपल्या स्वतःच्या लेकाला सोडून लांब राहणं हे अगदी बरोबर नाही. तेव्हा आता समोर म्हणतो की ह्या दोन्ही पोरींनी त्यांच्या म्हणजे माझ्या बहिणींनी त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी राहणं एवढंच माझं म्हणणं आहे. आदिराने मात्र तिच्या नवऱ्याच्या घरी त्याच्याबरोबर सुखाचा संसार करावा असंच मला वाटतं. आणि अर्पिताने मात्र आता नेहमी तिचा जो काही आवडीचा जोडीदार निवडलेला आहे त्याच्याबरोबर सुखी संसार करावा एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की अर्पिताताईंना हे कधी ना कधी नक्की जाणवेल. त्यावरती आता समर म्हणतो की हो ना, चिंगीची त्यात म्हणजे अशी भयानक अवस्था झालेली आहे. चिंगीसाठी मी काही करू शकलो नाही याचा खरंच स्वानंदी मॅडम मला खूप त्रास होतोय. खरंच मला गुन्हेगार असल्यासारखं वाटतंय स्वानंदी मॅडम. तेव्हा आता स्वानंदीला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं. त्यावरती स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, जे काही तुम्हाला शक्य होतं ते सगळं तुम्ही करत आलात. त्यामुळे प्लीज असं अजिबात समजू नका. आणि हे बघा, चिंगी आता जेथे आहे तेथे खूप छान अशा ट्रेसफुल वातावरणात आहे. ती म्हणजे छान वातावरणात, जेथे ट्रेस नाही तिथे जे आपले आनंददा आणि निकिताताई यांच्या सोबत आहे ती. तेव्हा समोर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, यापुढे तिच्या पूर्ण भविष्याची जबाबदारी माझ्यावर असेल. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की माझी नाही तर आपल्या दोघांची. छान आपण तिला शिक्षण देऊ, अगदी तिचं करिअर करू. तेव्हा समोर म्हणतो की पुढे मागे एखादा चांगला मुलगा बघून आपण तिचं लग्न सुद्धा लावून देऊया आणि चिंगीच्या बाबतीत सगळं काही छान होऊन दे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तेवढ्यात अचानक लाईट जाते. तेव्हा समोर म्हणतो की अचानक लाईट कशी गेली असेल? समोर आपल्या मोबाईलचा टॉर्च लावून आता सगळेजण खाली येतात. सगळे गोंधळून जातात की लाईट कशी गेली असेल. पण ही लाईट मात्र आता मुद्दाम सुष्मिताने घालवलेली असते. आणि तेवढ्यात आजी सुद्धा आता बाहेर येतात. लाईटला काय झालं तर स्वानंदी धावतच जाते की आजी सांभाळून. समोर सुद्धा म्हणतो की आजी जरा सांभाळून, पडशील कुठेतरी. स्वानंदी आजींना धरते. आजी म्हणते की लाईट कशी गेली असेल? मलिका आणि अंशुमन बाहेर येतात तर मलिका म्हणते की लाईट अचानक कशी गेली असेल. तेव्हा समोर नारायणला आवाज देतो आणि फ्यूज चेक करायला सांगतो. तेव्हा मलिका म्हणते की आता अशी लाईट जाणं हे खरंच अशुभ असतं. घरची मुलगी गेली आणि त्यात म्हणजे आता लाईटच गेली, हो की नाही आई? तर आता लगेच म्हणजे आजींना राग येतो. आजी रागाने म्हणतात की मलिका, अगं गप्प बस आणि प्रत्येक गोष्ट तुला अशी अशुभच कशी वाटते? आणि तेवढ्यात मात्र जोरजोराने आता ताट आणि चमचा वाजवत म्हणजे ही सुष्मिता येते. सगळेजण बघतात की नक्की कोण वाजवत आहे इतकं जोरजोराने. समोर म्हणतो की काय हे? तर आजी म्हणते की इला आता थाळी वाजवण्यासाठी काय झालं बरं, का जोरजोराने वाजवते? आता स्वानंदी सुद्धा कानाला हात लावत म्हणते की सुश, अगं सुश, ते बंद कर. परंतु सुष्मिता मात्र आता वाजवायची काही बंद करत नसते. आणि तेवढ्याच सुष्मिता मात्र नारायण दादांना म्हणते की प्लीज लाईट ऑन करा. त्यांच्यासोबत बोलायचं होतं. तेवढ्यात लाईट चालू होते आणि म्हणते की सगळ्यांना मात्र मी लाईट घालून येथे मुद्दामच बोलावून घेतलं, कारण मला माहिती होतं लाईट गेल्यानंतर सगळेजण एकत्र येतील म्हणून.
आनंदी म्हणते की सुष्मिता कोणता वेडेपणा आहे आणि कोणती बोलण्याची पद्धत आहे तुझी. तेव्हा लगेच सुष्मिता म्हणते की हे बघ अगो ताई, मी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण कुणी माझं ऐकून घ्यायला तयारच नाही, त्यामुळे हे सगळं काही मला करावं लागलं. मी फक्त 2च मिनिट अंधार केला आणि तुम्हाला इतका त्रास झाला. मला सुद्धा त्रास होत असेल ना. त्यावरती स्वानंदी विचारते की कसला त्रास होतो, तुला कुणी अंधाऱ्या खोलीमध्ये डांबून ठेवलेलं आहे का. तर मलिका म्हणते की सुष्मिता बाळा, काय होतं तुला या घरामध्ये. त्रास जर होत असेल तर सांग, असं कोण्यामध्ये बोलू नकोस. नक्की तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की माझं मॅरेज तुम्ही अंधारात ठेवतात, म्हणजे तुम्ही ते जगासमोर आणत नाहीत, म्हणजे तुम्ही सोशल सर्कल दाखवतच नाहीत. घराची डॉटर इन लॉ झालेले आहेत हे तुम्ही दाखवतच नाही. मला आणि माझ्या नवऱ्याला तर आता बंदिस्त खाली ठेवतात. आता सगळ्यांना सांगायला हवं की माझं आणि अंशुमनचं लग्न झालेलं आहे म्हणून. आणि स्वानंदीला म्हणते की ताई, अगं तुला तर माहितीच आहे माझे सुद्धा किती ड्रीम्स होते माझ्या लग्नाबद्दल. ती स्टाईल, मेहंदी, हळद, सगळं काही, अगदी ते फेरे वगैरे सगळं काही मला किती इच्छा होती, माझा किती हौस होती, तुला तर माहितीच आहे. आणि बघा ना, इतक्या घाईघाईत आमचं लग्न झालं, ते सगळं राहूनच गेलं आणि मला माझ्या लग्नाचं काहीच करता आलं नाही, कोणतेही विधी. आणि हे बघ आजी, माझं म्हणजे इतके फॉलोअर्स आहे म्हणजे सोशल मीडियावर, आणि मला सगळ्यांना हे सांगायचं आहे, अनाऊन्स करायचं आहे की माझं मॅरिड झालेलं आहे, पण हे सर्व करता येत नाही. आणि हे बघा मला हवं आहे हे सगळं, हा सगळं एन्जॉय मला खरंच म्हणजे स्पेशल असं करायचं आहे. आणि मला जगासमोर तुम्ही प्लीज आणा हे सगळं काही विधी वगैरे, आमच्या लग्नाचे पार पडा, यासाठी मला रिसेप्शन हवं आहे. म्हणजे मला असं वाटतं की खरंच ग्रँड ग्रँड रिसेप्शन व्हायला हवं, छान पार्टी, रेड कार्पेट, म्युझिक आणि खूप काही सारी लोक. आणि हे बघा मला रिसेप्शन हवं आहे. खरंच मला असं वाटतं की खरंच ताई, ही सगळी तयारी तू करावी. खरंच माझ्यासाठी एवढं सगळं काही करशील का. आणि तसं जर होणार नसेल तर माझ्याकडे ऑप्शन नाहीच, त्यामुळे मला हे सर्व करावं तर लागेलच. तेव्हा स्वानंदीला फार राग येतो. स्वानंदी तिला म्हणते की बास बास कर आता, हे सगळं काही गोष्टी हव्या आहेत ही म्हणण्याची पद्धत नाही. ज्या पद्धतीत तू लग्न करून आली ना, त्यामध्ये तुझं कोणतंही रिसेप्शन नाही होणार, हे ऐकून घे. मुळात म्हणजे तू हे जे काही लग्न करून आली ना, तर ते लग्नच आम्हाला मान्य नाही. किंवा मलिका म्हणते की म्हणजे स्वानंदी, हे बघ तुला हे लग्न मान्य नाही, म्हणजे जसं माझ्या अर्पिताला तू घराच्या बाहेर काढलंस, मग सुष्मिताला सुद्धा आता तू घराच्या बाहेर काढण्याचं ठरवलेलं आहे की काय. मग रागाने काकूला उत्तर देतो, काकू 1 मिनिट, अर्पिताला कोणी घराच्या बाहेर काढलेलं नाही. घराबाहेर काढणं आणि सासरी परत पाठवणं यातील फरक समजून घे. आणि दुसरं म्हणजे स्वानंदी मॅडम जे काही म्हणतात ते बरोबर आहे. ज्या पद्धतीने यांचं हे लग्न झालेलं आहे ना, तर ते लग्न आम्हाला मान्य नाही. त्यामुळे जे लग्न आम्हाला मान्य नाही आणि हे मान्य नसलेल्या लग्नाचं रिसेप्शन करणं हे खरंच आम्हाला मान्य नाही. तेव्हा आता मलिका म्हणते की ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला आमचं आयुष्याचं लग्न आणि माझ्या सुष्मिताचं लग्न मान्य नाही, मग बोलण्यासारखे आता कोणत्याच गोष्टी उरलेल्या नाही, म्हणजे या घरात माझ्या बोलण्याला कोणतीही किंमत राहिलेली नाहीच. तेव्हा लगेच आता का समोर म्हणतो की हे बघ काकू, तू असं काही बोलू नकोस. तेव्हा मलिका म्हणते की अरे मी बरोबरच बोलते, कारण या घरात तर माझ्या म्हणण्याला काही किंमत राहिलेलीच नाही. हे बघ जर घरामध्ये किंमत असते ना माझ्या बोलण्याला, तर माझ्या हप्पीला घराच्या बाहेर जावंच लागलं नसतं. तेव्हा लगेच समोर म्हणतो की अगं काकू प्लीज, अंशुमनचं आत्ताच एक लग्न मोडलं होतं, त्यानंतर जे काही झालं तर लगेच दुसरं लग्न हे जाहीर करणं हे कितपत योग्य आहे. लगेच म्हणते की समर, अरे तू काय बोलतोस, अरे माझ्या अंशूने काहीतरी गुन्हा केल्यासारखं सारखं सारखं त्याला तसंच बघतात, तसंच वागवतात. मान्य आहे की मला त्याने छोट्या मोठ्या चुका केलेल्या आहेत, पण त्याने लग्न मात्र आता कायदेशीररित्या केलेलं आहे, हे लक्षात घ्या. लक्ष्मीचं स्वागत करणं ही आपली जबाबदारी नको का. हो आई, आता कुठे गेली राजवाड्यांची ही रीत वगैरे परंपरा, कुठे गेलं सगळं काही. सुनेचा सन्मान करणं हे सगळं कुठे गेलं. तेव्हा स्वानंदी म्हणते की त्यासाठी मात्र सुनेने तसं वागायचं सुद्धा असतं. तेव्हा आता मलिका लगेच म्हणते की स्वानंदी, मला मान्य आहे की ती तुझी सावत्र बहीण आहे, हो पण तिच्या आईने तुला लहानचं मोठं केलं, याची जरा जाणीव ठेव आणि तिच्याशी तू किती कठोर वागशील. तेवढ्यात आता सुष्मिता म्हणते की हो ना, कारण ताईला फक्त स्वतःचीच पडलेली आहे, तिला माझ्या काळजीचं आणि माझ्या काही आयुष्याचं काही घेणं देणं नाहीच. ती फक्त स्वतःचा विचार करते आणि नेहमी ती हेच वागत असते. आणि हे फक्त ताई तू लक्षात ठेव, जर मला माझं ड्रीम रिसेप्शन नाही मिळालं
तर मी खाणं पिणं सोडून देईल बघ बर का. ती पुन्हा ती थाळी घेते आणि वाजवायला सुरुवात करते. जोपर्यंत आता मान्य करत नाही तोपर्यंत अशीच थाळी वाजवत राहणार असं म्हणते. स्वानंदी रागाने तिच्या हातातील ताट ते बाजूला घेते आणि रागाने पाहते. तेव्हा आता समर म्हणतो की ओके ओके फाईन करू, आपण रिसेप्शन करूयात, पण त्यासाठी माझी अट आहे. तर मलिका म्हणते की अट, आता कसली अट? आणि हे बघ रिसेप्शन वगैरे होईल पण त्यामध्ये बॉलिवूड वगैरे काही नसेल. भारतीय परंपरे म्हणजे प्रमाणेच आता हे साधं जे काही भारतीय पद्धतीने रिसेप्शन आहे तर ते होईल. तेव्हा आजी म्हणते की नशीब मला ती बॉलिवूड टीम वगैरे ऐकून तर दडपणच आलं होतं. पिंटे तू एकदम माझ्या मनातील बोलला आणि आपला जो काही मान वगैरे आहे ना तो टिकून राहायला हवा. पिंट्या, अरे ते रिसेप्शन वगैरे आहे ते सगळं काही पारंपरिक पद्धतीनेच करूयात. तेवढ्या सुष्मिता खूपच खुश होते. सुष्मिता म्हणते की ओके ओके चालेल मला, थँक्यू थँक्यू. तेव्हा आता समर म्हणतो की ठीक आहे तयारीला लागा. आणि तेवढ्याच स्वानंदी म्हणते की राजवाडे एक मिनिट, हे सगळं बरोबर नाही. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम ठरलेलं आहे आता, यावर आणखीन चर्चा नकोय. उद्या संध्याकाळी पण हे रिसेप्शन करूयात. आता समर आतमध्ये निघून जातो तर सुष्मिताला खूपच आनंद होतो. स्वानंदी आता रागाने सुष्मिताला असं म्हणते तर आजी म्हणते की जाऊन दे. स्वानंदी अगं विरोध नको करू, तू फक्त माझ्यासाठी एवढं कर, जास्त काही करू नको. हिच्यासाठी फक्त चांदीची एखादी पैठणी घेऊन ये. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आजी मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, तुमचा मान ठेवण्यासाठी मी सगळं काही करेल, आणते मी पैठणी. तेव्हा आजी म्हणते की झालं ना मनासारखं. सुष्मिता लगेच खुश होत हसते आणि मान डोलवते की हो म्हणून. आणि आता सुष्मिता अगदी ओके ओके करत असते. आजी म्हणते की झोपा आता. सुष्मिता तर अगदी थँक्यू थँक्यू करत आनंदाने उड्या मारत अंशुमनला म्हणते की चल. आतमध्ये निघून जातात तर स्वानंदी आणि मलिका तिथे एकमेकींच्या समोर उभ्या आहेत. स्वानंदी रागाने जायला निघते परंतु मलिका म्हणते की स्वानंदी थांब. तेव्हा आता स्वानंदी थांबते आणि रागाने पाहत असते. त्यानंतर अंशुमन आणि सुष्मिता जेव्हा रूम मध्ये येतात, अंशुमन आता मोबाईल मध्ये व्यस्त आहेत. परंतु आता सुष्मिता खुश होत म्हणते की अंशुमन बघितलंस ना तुम्ही कसं तयार केलंस आणि माझी आयडिया किती म्हणजे कामी आली. आपल्या रिसेप्शन साठी सगळेजण तयार झालेत. कशी वाटली बरं तुम्हाला माझी आयडिया? आणि हे बघा आता मात्र त्यांना सगळ्या सोशल सर्व्हिस समोर आपलं लग्न तर मान्य करावंच लागेल. आणि आता सुष्मिता त्याच्याजवळ येऊन बसते आणि विचारते की तुम्हाला तुमच्या बायकोची कल्पना कशी वाटली बरं? परंतु ह्या अंशुमनचं सगळं लक्ष मोबाईल मध्ये असतं. सुष्मिता त्याच्या जवळ येते आणि विचारते की इम्प्रेस झालात की नाही बायकोवर? अंशुमन फक्त कळून न कळल्यासारखं हो हो करत असतो. आणि आता मात्र सुष्मिता इतकी खुश असते. ती म्हणते की अंशुमनला मी तुम्हाला सांगू शकत नाही मला किती आनंद झालेला आहे. आय एम सो 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 हॅपी. आणि अंशुमनला घट्ट मिठी मारते. आता अंशुमन लगेच तिला बाजूला करतो आणि सुष्मिता विचारते की काय झालं? अंशुमन तिला म्हणतो की काम करतोय. तेव्हा सुष्मिता परत आय एम सो सॉरी म्हणते. आणि अंशुमन ऐकून घ्या आणि हे बघा रिसेप्शन मध्ये मी अगदी ब्युटिफुल दिसले पाहिजे, राजवाडींची सून शोभायला नको का? वाटलं पाहिजे मी राजवाडींची सून आहे. हे बघा पहिल्या सुनेला मात्र सगळेजण विसरूनच गेले पाहिजे, हो की नाही? अंशुमन फक्त हो हो करत असतो. आता सुष्मिता त्याला परत म्हणते की हे बघा मी तुम्हाला काय म्हणते, मला अगदी परफेक्ट दिसण्यासाठी मला परफेक्ट ज्वेलरी, परफेक्ट सगळं काही मेकअप वगैरे सगळं मला हवं आहे. तर अंशुमन वैतागतो. तो म्हणतो की प्लीज ऐकून घे, तुला जे काही हवं आहे ना तर ते प्लीज मॉमला सांग आणि हे सगळं आणून देण्यासाठी मला वेळ नाही. तेव्हा सुष्मिता मात्र आता अंशुमनच्या शेजारी परत येते आणि म्हणते की काय झालं तुम्हाला? तुम्ही माझ्यावर रागवलत का? आता अंशुमन म्हणून जातो की काय संबंध रागवण्याचा? तेव्हा सुष्मिता म्हणते की तुम्ही अगोदरच सारखं माझ्याबरोबर रोमॅन्टिक नाही बोलत. तेव्हा अंशुमन वैतागून तिला म्हणतो की हे मी खूप दमलोय आणि एकतर माझा आता मूड नाही. तेव्हा सुष्मिता म्हणते की ओके ठीक आहे. बरोबर आता सुष्मिताला अंशुमन त्याची लायकी दाखवत असतो आणि आता हिची बरोबर जिरवणार असतो. त्यानंतर इकडे आता मलिका स्वानंदीला म्हणते की माझ्या अप्पीला तू घराच्या बाहेर काढलंस तेव्हा तुला खूपच आनंद झाला होता. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, अजिबात नाही. इतक्या गंभीर गोष्टींचा मला आनंद होत नसतो, तो आनंद तुम्हाला होत असतो. चिंगीला घराच्या बाहेर काढलं ना तेव्हा झालं ना तसा. तेव्हा आता मलिका म्हणते की हे बघ मला खूप खूप आनंद झालेला आहे, पण माझं कसं आहे की मला चांगुलपणाचा आव आणता येत नाही. चिंगी इथून गेली पण तो आनंद मला झाला, पण तो आनंद तू टिकून नाही दिलेला आणि म्हणून सुद्धा मी तुझा आनंद सुद्धा टिकून नाही दिलेला. बघितलं नाहीस का? म्हणजे हे बघ माझ्या सुनेने, तुझ्या बहिणीने, सुषने अगदी आल्या आल्या सगळ्यांना कसं तालावर नाचवलं. मला वाटलं नव्हतं की सुष्मिता इतक्या लवकर सगळ्यांचं मन जिंकून घेईल म्हणून. आणि बघ ना तिने समरकडून कशी ग्रँड रिसेप्शनची परवानगी सुद्धा घेतली आणि हे सर्व बघताना मजा तर फारच आली. त्यामुळे आता यापुढे तिचा वापर करून मला खूप साऱ्या गमती जमती करून घेता येतील. स्वानंदी अगदी आश्चर्याने बघते आणि विचारते की काकू? मलिका म्हणते की हो ना स्वानंदी, अगं तू कुठे कुठे पुरी पडणार आहेस? मलिका लगेच म्हणते की हे बघ अगं तुझी आई ती तर अगोदर पासून माझ्या मुठीत तर आहेच आणि आता तुझी बहीण सुद्धा आलेली आहे.
सारखं सारखं सावत्र तर सावत्र म्हणतच राहते, मग तू तिला माझ्यापासून प्रोटेक्ट करणार आहे का? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, तुम्ही तिच्याकडून कितीही आता सावत्र सावत्र मला म्हणून घ्या, सगळं काही करून घ्या, पण माझ्या बहिणीवरचं प्रेम कमी नाही होणार. तुमच्यासारखं माझं नाही, कारण तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे स्वतःच्या मुलीला इकडे माहेरी अडकून ठेवलं होतं. त्यामुळे हे बघा, तुम्हाला आमचं नातं नाही कळणार. तेव्हा आता मलिका म्हणते की कसं आहे स्वानंदी, सत्तेसाठी मात्र छोटे छोटे त्याग करावेच लागतात. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हाच तर फरक आहे तुमच्यात आणि माझ्यामध्ये. तुम्ही सत्तेसाठी जगतात आणि मी फक्त सत्तेसाठी जगते. मलिका म्हणते की अगं पण शेवटी लढायचं तर कुणाबरोबर? माझ्याबरोबरच ना. तुला असं वाटत असेल की तू माझ्यावर वार करते, पण तो वार तुझ्या बहिणीवर बसणार आहे, लक्षात ठेव. सुश्वर. आणि तेव्हा तू काय करशील? तेव्हा स्वानंदी रागाने बघते आणि म्हणते की काकू, मी तुम्हाला शेवटचं सांगत आहे, सगळ्यामध्ये माझ्या बहिणीला सुशला तुम्ही ओढू नका. मलिका म्हणते की अगं पण स्वानंदी, त्यासाठी खूप उशीर झालेला आहे, काय करशील तू? तेव्हा स्वानंदी म्हणते की सत्यासाठी मी लढेल, आजपर्यंत मी तेच केलेलं आहे. आणि हे बघा, डोंट वरी, नशीब कधीवर आपल्यावर उलटतं, हे होईलच कधी, असे बोलून तोऱ्यातच स्वानंदी तिथून निघून जाते. त्यानंतर समर मात्र आनंदला फोन करून रिसेप्शन बद्दल सांगतोय. आनंद म्हणतो की काय रिसेप्शन? अरे हे बरं वाटतं का आपल्या बाजूने? समर म्हणतो की मला माहिती नाही, अरे पण दुसरा काही पर्याय नाही आता. तेव्हा आनंद म्हणतो, अरे ही कोणती पद्धत झाली रिसेप्शन मागण्याची, थाळ्या वाजवून? सुष्मिताला काही प्रसंग वगैरे काही कळतं की नाही? तेव्हा समर म्हणतो की हे पहिली गोष्ट, ती लहान मुलगी आहे आणि तिचं डोकं थाळेवर नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ती अंशुमनच्या प्रेमामध्ये पूर्ण वेडी झालेली आहे, त्या प्रेमामध्ये ती फसलेली आहे आणि उद्या संध्याकाळी मात्र आता हे रिसेप्शन डन असेल. तेव्हा आनंद म्हणतो की अरे पण उद्या चंदीगडच्या क्लायंट बरोबर आपली मीटिंग आहे संध्याकाळी. समोर म्हणतो की अरे मग ती पोस्टमन होते की बघ. तर आनंद म्हणतो की अरे हे सगळं कसं शक्य आहे? फक्त आपल्या बरोबर मीटिंग करण्यासाठी ती मुंबईत आलेली आहे. तेव्हा समोर म्हणतो की एक काम कर, काहीतरी आता मीटिंग ही काही वेळेत व्हायला हवी आणि तू एक काम कर, त्यांना सुद्धा रिसेप्शनचं आमंत्रण दे आणि बघ काय होतं ते. आनंद म्हणतो की ठीक आहे बघतोय, आणि हे बघ काही रिसेप्शनची वेगळी तयारी करायची आहे का, मी करतो. तेव्हा समोर म्हणतो की हे बघ, साधं पारंपरिक पद्धतीने आता हे रिसेप्शन आहे. आनंद म्हणतो की ठीक आहे, तरी सुद्धा मी सगळी व्यवस्था करतोय, तू काही काळजी करू नकोस. समोर आता म्हणतो की तू असल्यावर कसली काळजी, मला एक गोष्ट सांग बरं, अरे चिंगी कशी आहे, बरी आहे ना? आनंद म्हणतो की हो आहे बरी. समोर म्हणतो की मला तिची काळजी वाटते. तर आनंद म्हणतो की अरे ती स्ट्रॉंग मुलगी आहे, तू नको तिची काळजी करू, ती स्वतः यामधून रिकवर होत आहे. तो फोन ठेवतो तर आता स्वानंदी आतमध्ये येते. तेव्हा स्वानंदी लगेच विचारते की तुम्ही असं का केलं, म्हणजे रिसेप्शनला परवानगी का दिली? समोर म्हणतो की बघितलंस ना खाली काय सुरू होतं, आणि स्वानंदी मॅडम त्या आवाजाचा मला फार त्रास होत होता म्हणून मी परवानगी दिली. स्वानंदी म्हणते की हे बघा, ती असं कंटिन्यू वाजत बसली असती का, थांबली असती, थकली असती आणि गप्प बसली असती. समोर म्हणतो की जर तिने खाणं पिणं सोडून दिलं असतं तर काय केलं असतं? तेव्हा स्वानंदी म्हणते की असं कसं मी तिला सोडून देईल, तिचा शहाणपणा आलाय तो, तिला खायला लावलं असतं आणि आता काय होईल, तिने असला जो काही मूर्खपणा केलेला आहे तुम्ही ऐकलत आणि तिच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या, यापुढे तुला असंच वाटेल की असंच आडमोठेपणा जर आपण केला तर आपलं सगळं काही ऐकत जाते, आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठी ती असंच आडमोठेपणा करत राहील. तेव्हा समोर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, कुटुंबामध्ये खरंच मला भांडण वगैरे नकोय, ट्रेस येतोय आणि तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे, त्यांनी कायदेशीर लग्न केलं असल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा आता जरा मी बाहेर फिरून येतो मोकळ्या हवेत, मला बरं वाटेल, म्हणून समोर बाहेर जातो. तेव्हा आता स्वानंदी विचारात पडते. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो, पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.